नमस्कार मित्रांनो, मी शैलेश जोगळे. आमच्या गावी पारंपरिक पद्धतीने मासेमारीचा प्रयत्न चालू आहे, कारण की ह्यावर्षी नदीला पाणी कमी झालं आहे. आणि आमचे मंडळाचे अध्यक्ष अनिल जोगळे, उपाध्यक्ष राकेश जोगळे आणि गावचे कार्यकर्ते प्रदीप जोगळे आणि आमच्या धडाडीचे साई भक्त आणि भजनी मंडळाचे कार्यकर्ते मंगेश जोगळे आणि टीमाचे अथांश मालक आऊ, त्याला आम्ही आऊ बोलतो प्रेमाने, तर तोही आहे आमच्याबरोबर आणि सहकार्यासाठी. आणि आजचा बेत आहे आमचा मासेमारी. लोक समुद्रात मारतात, खाडीत मारतात, आम्ही नदीत मारतो, अशी आमची. आणि आम्ही कुणबी समाजाचे असं आहे की काय, आमच्या नदीला जे असतील छोटे मोठे मासे ते आम्ही पकडतो आणि एक ती मजा सेलिब्रेट करतो. आणि राकेश जोगळे आमचे अकाउंट मॅनेजर आहेत, पण तरी होते त्या जुन्या आठवणी आठवतात. त्यांच्या 8वी 9वी 10वीच्या ज्या जुन्या आठवणी राहून गेल्या आहेत त्या ते परत जागृत करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारे त्यांनी बालडी हातात घेऊन पाणी उपसायचा प्रयत्न चालू केलेला आहे. बघूया, आपण टार्गेट लावूया. आता टाईम झाला आहे, आय थिंक 12 वाजलेत. आपण टार्गेट बघूया, 1 वाजेपर्यंत त्यांचा ढो उपसून मासे संपतील नदीतले, असा आमचा विचार आहे. तर तुमचं मत काय ते सजेस्ट करा कमेंट करून. आणि हा ब्लॉग आवडला तर नक्की शेअर करा. आणि आमच्या स्मितला खरोखरच एक मोठा मासा मिळाला आहे, अशा प्रकारे मंडळ त्यांच्या सहशा रूढी आहे. आमचे पप्पा म्हणजे सीताराम जोगळे हे काहीतरी कोकम, आमच्याकडे यांना कोकम बोलतात, तुमच्याकडे मला वाटतं रतांबे किंवा काय बोलत असतील. हां, तर आम्ही रतांबे पण घेतलेत आणि चाळके बंधू आपले चाललेत तईला. अशा प्रकारे मुलं फुल एन्जॉय करतात. त्यांच्या जीवनातले जे त्यांना न मिळाले क्षण ते एन्जॉय करतायत. हां, कोपऱ्यातले वरती जिकडे असतील तिकडे तुमचे आहेत की आता ते नाव तर नाही दिसलं मला. आणि तुम्हाला पाहिजे तुम्ही जाऊन काढू शकता, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. अथांग सागरात तुम्हालाही तो एक डबा पाणी काढलं तरी सागराचं पाणी कमी होत नाही, तसं तुमच्या बाथरूममधलं पाणी कमी होत नाही. मुलांनो, चौकश पकडा, काचं बिचं बघा. नदीला दारू पिणाऱ्याने काचेच्या बाटल्या फोडून ठेवलेल्या असतील. स्मितला आमच्या जाड्या भेटतात. इथे लोकांना पिचलंडी भेटताना मुश्किल, आणि ह्याला सुतेऱ्या मिळतात आहेत न चढणाऱ्या. आणि आमच्या वळवणचे कार्यकर्ते आहेत. नाव काय रे तुझं? स्वरूप. ते विरारला IAS मध्ये आहेत, टॉपर आहेत ते. आणि त्यांचा भाऊ 1 नंबर गुंडा आहे, छोटा भाऊ. हा मासाही बा इकडे आहे, ह्या नारळाच्या इथे दिसतोय, पण बारीक मासा आहे. आता बघूया कसं काय. मोठा मासा आहे. हे दगड उलटले ना, तो बघ तिथे आहे ना, तो नारळ आणि हे. तुम्हाला रिअल दाखवतो माझ्या मागे नको, स्मित लागेल पायाला. अरे तुम्हाला मी झूम करून दाखवतो मासे कसे असतात आमच्या नदीतले. नको जाऊस, येणार आहे का हातात? ऐका जरा सांगू. मोठ्यांचं ऐकायची सवय नाही आता लहान मुलांना. बघितलंय मी आता काय झालंय, लहान मोठे झालेत आणि मोठे लहान झालेत. आता वेळ आलेली आहे. लहान मुलांना काही सांगून ऐकत नाही, मोठ्यांचं त्यांना वाटतं काहीतरी मोठं करतात आहेत. हे आमचे अकाउंट फील्डचे मॅनेजर अनिल जोगळे, मुंबईला गावी कार्यकर्ते आणि मुंबईला अकाउंट मॅनेजर. स्मितला काहीतरी गावलं आहे, नक्कीच त्याचा सत्कार केला जाणार आहे. अनिल जोगळे बोलतात की बालडी अर्धी झाली, पण मला वाटत नाही असं बोलतात. त्यांच्या दारीत प्रदीप जोगळे उन्हातून काय झाले. आणि अशा प्रकारे आमच्या रस्त्याचे काम करणारे कार्यकर्ते आमचे आणि आमच्या रस्त्याला सहकार्य करणारे आमचे JCB ऑपरेटर आलेले आहेत मासे मारायला. सहर्ष स्वागत. मध्येच आमचा ब्लॅक टायगर आला. ब्लॅक टायगर आमचा कुत्रा आहे, त्याला आम्ही ब्लॅक टायगर बोलतो. मंगेश जोगळे इकडे मेहनत करतायत. आता त्यांनी मुंबईला भरपूर मेहनत घेतली, आता त्यांनी गावी विचार केला मेहनत घ्यायची. हां, व्हेरी गुड. स्मितला आमचा मोठा मासा मिळाला आहे. चौकाश काय, तो पण आपल्या जीवनातील काही क्षण त्यांच्या वडिलांनी अनुभवलेले क्षण अनुभवतो आता. त्याचे वडील मी शैलेश जोगळे. थोडी मासे पाण्यात धरला बारीक आहेत. पुढे पकडायचे सगळे काय ठेवायचे.
प्रदीप जोगळ्यांचं म्हणणं आहे की त्यांना पूर्ण पाण्यासकट मासे पकडायचे आहेत पूर्ण. बघूया त्यांचे प्रयत्न काय रंग लावतात. त्यांना टार्गेट दिलं 1 तासाचं. एक तासात पाणी उपसून त्यांनी मासे पकडून शिजवायला घरी जेवायला गेले पाहिजे. आण टेकून हा डायलॉग गण्याच्या आईचा होता, तो कॉपी करतोय राकेश जोगळे. त्याच्या वडील ते देवाकडे गेले आपले लक्ष्मण चाळके, पण एवढे ते होते माणूस दारू पियाचे पण पडायचे नाही, पण तरी त्याची आई बोलले की आण टेकून बसलाय माझा नवरा. नाव नको घेऊ. स्मित ते घाबरायला नको पोरं. आणि मध्ये पण येतात. कोण रे? तुम्ही बाहेरचे पड मुलांना, तुम्ही बाहेरचे पडा. पाणी उपसणारे आहेत आपली माणसं. व्हेरी गुड बेटा. स्मितला आमच्या एक मोठा मासा मिळालाय. मंडळ त्यांचं सहशहरुणी आहे. किती किलोचा आहे? नाही, किलोचं वजन ते आमच्याकडे काटा नाही, नंतर सांगू आम्ही तुम्हाला. अरे इकडे खूप आहे दगडीच्या खाली. अरे कोकणची माणसं साधी बोळी, काजत त्यांच्या भरली शहाळी, पण नारळाची शाळी इकडे पडलेली आहेत. घेऊया आपण नंतर ती. पकड पकड. संध्याकाळी झोप मस्त लागणार आहे. हे दोन पहिला जो बालडी भरतोय त्याला संध्याकाळी झोप मस्त लागणार आहे. टांगा पलटी घोडे फरार. आमचे प्रदीप जोगळे मंडळाचे कार्यकर्ते आहेत, त्यांना कलर जरा बदलला आहे. त्यांना विको टर्मिनिक लावायला लागेल. उन्हात त्यांनी आपलं रक्त काळं केलंय, जाळलंय, आणि मंगेश जोगळ्यांनी रक्त सफेद केलंय. रक्ताचं पाणी करून त्यांनी आपलं तुम्ही गुड गुड. तुझं बरोबर आता सगळं झाल्यावर येईल बघ. तू येतो भाकरी खाऊ येतो मला. नाही नाही, पण ते तो थोडं असं आपण बोलता करतो. आता त्या JCBच्या मागे उभं राहणं, नाही तर तो काय आपल्या उभे त्याच्या मागे, यांच्या मागे तोच होता बघा. विचारा हो की नाही हो? तो काय असा माणूस आहे तो? तुमच्या मागे तोच उभा होता की नाही रस्ता काम करताना? अशा प्रकारे आमच्या रस्त्याचं पण काम चालू आहे. त्याच्या मागे सहकार्य सुरेश जोगळे, आमचे सुरेश जोगळे यांचं पण आहे. चला, हा ब्लॉग मी इथेच स्टॉप करतो आणि तुम्हाला लास्ट एंड दाखवतो पाहिजे माशांचं काय झालं, आमच्या माणसांचं काय झालं आणि माशांचं काय झालं ते तुम्हाला लास्टच्या ब्लॉग मध्ये सांगतो. बाय बाय.